नमस्कार. मी सुलक्ष्मी बाळगे ठाण्यावरून. मी सावरकर संस्थेच्या व्याख्यान या स्पर्धेत ज्येष्ठ गटातून मी भाग घेत आहे. माझे वय 67 वर्षे आहे आणि विषय आहे अभिनव प्रयोगशील सावरकर, कथा कादंबरी नाटकांतून देशभक्ती. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ, कृतीप्रवण, सशस्त्र क्रांतीचे प्रवर्तक सावरकर. पण ते उत्कृष्ट साहित्यिकही होते आणि त्यांनी साहित्याच्या माध्यमातूनही अनेक अभिनव प्रयोग केले. पहिला त्यांचा प्रयोग म्हणजे कवितेच्या माध्यमातून. शालेय जीवनात असताना त्यांनी रचलेली हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा ही कविता जेव्हा त्यांनी लोकमान्य टिळकांनी चालू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात म्हटली तेव्हा लोकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले. लोकांना ती इतकी भावली. टिळकांनाही वाटले एवढा लहान मुलगा पण ही ठिणगी आहे आणि ही धगधगती ज्वाला बनणार हे त्यांनी तेव्हाच ओळखले. फर्ग्युसन कॉलेजसमोर परदेशी वस्त्रांची होळी पेटवताना हा केलेला त्यांचा दुसरा प्रयोग. गुप्त क्रांतिकारकांची संघटना मित्रमेळा ह्या नावाने त्यांनी चालू केली किशोरावस्थेत, जी नंतर अभिनव भारतमध्ये रूपांतरित झाली. ती असो किंवा इंडिया हाऊसमध्ये तिथल्या भारतीयांना एकत्र करण्याचा त्यांचा प्रयोग असो, हे सर्व धाडसी प्रयोग त्यांनी देशभक्तीतून केले. त्यांच्या देशभक्तीने ओथंबलेल्या कविता लोकांनी सहज मुखोद्गत केल्या. जयोस्तुते श्री महानमंगले या कवितेत त्यांनी स्वतंत्रतेला भगवतीच्या स्वरूपात प्रस्तुत केले. तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण, ही अक्षरे ह्या ओळी आजही आपल्या मनात राष्ट्रप्रेम जागृत करतात, जोश आणवतात. नंतर कथा कादंबरी हे साहित्याचे माध्यम त्यांनी वापरले. हा अभिनव प्रयोग केला. इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनीचं आत्मचरित्र त्यांनी भाषांतरित केलं, पण त्याची प्रस्तावनाच एवढी प्रखर जबरदस्त होती की हजारो तरुणांनी ती सहजरित्या मुखोद्गत केली. त्यांच्यात राष्ट्रभक्तीची ज्वाला पेटून उठली आणि ब्रिटिश सरकारने बंदी आणूनसुद्धा काही उपयोग झाला नाही. जे सावरकरांना साध्य करायचं होतं ते साध्य झालंच. नंतरचं पुस्तक 1857चं पहिलं स्वातंत्र्य समर, याने तर संपूर्ण भारतभर सशस्त्र क्रांतीचं लोण पसरवलं. भगतसिंग, मदनलाल धिंगरा, कान्हेरे यांसारखे युवक या पुस्तकाने प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य यज्ञात स्वतःच्या आयुष्याची होळी समर्पित करते झाले. अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. बंडाची पहाट, अन्नमानाचा टप्पा हा नंतरचा. त्यावेळी रचलेले ने मजसी ने हे मातृभूमीचे प्रेम दाखवणारे पण विरहगीत आजही आपल्या काळजाला भिडते. अन्नमानात कोलू, चापकाचे फटकारे हे झेलूनसुद्धा त्यांनी कोळशाने आणि बाभळीच्या काट्याने भिंतीवर 10,000 ओळींचं महाकाव्य लिहिलं आणि ते आपल्या सहकैद्यांकडून मुखोद्गत करून घेतलं. त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्वाला तिथेही धगधगती ठेवली. अन्नमानातून परत आल्यावर रत्नागिरीत स्थानबद्धता, तिथेही ते स्वस्त बसले नाहीत. ब्रिटिश सरकारची नजर होती, पण त्यांनी आणखीन एक अभिनव प्रयोग केला. त्यावेळच्या जनमानसाचा कल करमणुकीचे साधन म्हणून नाटके लिहायला सुरुवात केली. संगीत उशाप हे त्यांचे पहिले नाटक, जे अस्पृश्यता निवारणावर होते. सवर्ण असूनही त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी हे लिहिले नाटक, कारण त्यांना माहिती होते स्वातंत्र्य चळवळीसाठी जर समाज संघटित करायचा असेल तर जातीभेदाची कीड नष्ट केली पाहिजे. दुसरे नाटक संन्यस्त खडक, अहिंसेचा अतिरेक आणि त्याची निष्फळता हे त्यांनी या नाटकाद्वारे दाखवून दिले. सशस्त्र क्रांती तरुणांच्या मनात धगधगू लागली. तिसरे नाटक संगीत उत्तर क्रिया, या नाटकाने हिंदू समाजाचे डोळे खाडकन उघडले. त्यांना आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची, स्वशक्तीची जाणीव करून दिली आणि मरगळ झटकून
हिंदू समाज तरुण वर्ग तयार झाला स्वातंत्र्यासाठी बलिदान करायला. त्यांच्या एका हाकेला ओ देऊन हजारो तरुणांनी सैन्यात प्रवेश घेतला आणि ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून त्यांच्याकडूनच प्रशिक्षित झालेली भारतीय सैन्याची पहिली फळी, आंतरिक फळी उभारण्यात सावरकरांचा मोठा वाटा आहे. आचार्य अत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे सावरकर हे सशस्त्र क्रांतीचा पाया होते आणि सुभाषचंद्र बोस कळस होते. अशी अनेक नाटके त्यांनी लिहिली. जे व्याख्यानांनी साधलं नाही ते नाटकांनी साधलं. त्यांनी भाषेला समृद्ध करण्यासाठी, शुद्धीकरण करण्यासाठी मोठं योगदान दिलं. असे हे विज्ञाननिष्ठ साहित्यिक माध्यमातून प्रयोग करणारे क्रांतिकारक होते. त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके, मोपल्याचे बंड, जेव्हा गांधीजींनी असहकाराची चळवळ मागे घेतली त्यावेळी मलाबार येथे हिंदूंवर झालेले अत्याचार हे त्यांनी त्या पुस्तकात दाखवले आणि ते वाचताना आजही आपल्या अंगावर काटा येतो. नाटकी राजकारणाचा त्यांनी पर्दाफाश केला होता. असे हे क्रांतिकारक सावरकर. त्यांनी केलेली रोटीबंदी, सिंधुबंदी, बेटीबंदी, अंधश्रद्धा निर्मूलन, विधवा विवाह, किती आणि किती प्रयोग. अशा या महान अभिनव प्रयोगशील क्रांतिकारकाला माझा आणि भारतीयांचा नमस्कार. वंदे मातरम. जय हिंद. धन्यवाद.